महापालिकेत तुमच्या पक्षानं परफॉर्मन्स जसा करायला पाहिजे तसा केला नाही, तुम्हाला काय वाटते पराभवाची कारणे काय? भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर पूर्णतः मैदानात उतरलेली होती. परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर साकुरे यांच्या नेतृत्वामध्ये परभणी महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीने कार्यकर्त्यासाठी ही निवडणूक लढली होती. सर्वसामान्य कार्यकर्त्याला आम्ही या महानगरपालिकेमध्ये उमेदवाऱ्या दिल्या होत्या आणि काही गोष्टीमध्ये आम्ही कमी पडलो असताना आम्ही त्याचं आत्मपरीक्षण करू. पण भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी परभणी जिल्ह्यातली सर्व पक्ष एकत्र आले, विशेष करून महाविकास आघाडींनी, आणि त्यांनी जे समोरचे उमेदवार दिलेत ते सर्व गुत्तेदार पैसेवाले उमेदवार दिले. आणि पहिल्यांदाच उद्धव सेनेचे खासदार साहेब असतील, आमदार असतील, यांनी 100 कोटी रुपये या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या उमेदवारासाठी लावले. त्यांनी 100 कोटीचा वापर केल्यामुळं हे आम्हाला थोडा खासदार साहेब बोलले, आमदार साहेब बोलले 100 कोटी वाटले, ते हसू लागले. ते काही आमदार साहेब हसणार तर आमदार साहेबाला माहिती आहे, सगळे एक तो उमेदवार दिले, सगळे गुत्तेदार कॉन्ट्रॅक्टर, आणि या दोघांनी मिळून पैसा लावला पहिल्यांदा. आता त्यांना कळून चुकलं की सर्वसामान्य जनता ही भारतीय जनता पार्टीच्या विकास कामावर खुश आहे. आरोप करायला त्यांनी तुमच्यावर आरोप केला खासदार साहेबांना की एका मताला 15,000 वाटले म्हणे, पालक फिरू लागले म्हणे. काय झालं म्हणे? पालकमंत्री 100% प्रभागात फिरल्या सामान्य कार्यकर्त्याला निवडून आणण्यासाठी. खासदार साहेब, तुम्ही कोणासाठी फिरले? तुम्ही गुत्तेदार कॉन्ट्रॅक्टर लोकांसाठी फिरले हो. तुम्ही जे म्हणले ना मताला 15,000 रुपये तुम्ही दिले, आम्ही नाही दिले. तुमची जर चौकशी केली ना तर तुमची, मी आज सांगतो, 3,000 कोटीची प्रॉपर्टी निघेल. तुम्ही इथं 100 कोटी रुपये या महानगरपालिकेत लावले, असं म्हणतात ना, चोराच्या उलट्या बोंबा. आमच्यावर आरोप करायलेत. खरा पैशाचा वापर तर यांनीच केलाय. 3,000 कोटीची प्रॉपर्टी खासदार साहेब हो, असू शकते 100%. कुठून आणली एवढे सामान्य कार्यकर्ते ते खासदार निवड? तुम्हाला काय? त्यांना विचारा ना. त्यांनी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीवर आरोप करायलेत, बिनबुडाचे आरोप करायलेत. अरे, भारत देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या भारत देशाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात नेलं. सामान्य माणसाचा स्वाभिमान अभिमान वाढवण्याचं काम या देशामध्ये केलं. सर्वांगीण विकास केला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या माणसाला सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं, त्याचप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीच्या माणसाला सोबत घेऊन एक विकासाचं राजकारण आदरणीय देवाभाऊंनी केलं. त्यांनी असा आरोप केला की पालकमंत्री नेतृत्व स्वीकारून पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा म्हणजे. त्यांनी स्वतःच्या प्रभागातील नगरसेवक निवडू शकले नाही. खासदार साहेब, तिथं आमचा एक नगरसेवक निवडून आलेला आहे. अहो, तुम्ही तर तुमचे ज्यांनी आयुष्यभर शिवसैनिक म्हणून काम केलं, आमदार साहेबांसोबतच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट दिलं नाही तुम्ही. 10 लोक निष्ठावंत शिवसैनिक निवडणुकीच्या वेळेस पक्ष सोडून गेले. याचं उत्तर आमदारांनी, खासदार साहेबांनी द्यायला पाहिजे. तुम्ही काय गप्पा मारायले? नैतिक जबाबदारी तर तुम्ही स्वीकारायला पाहिजे. तुम्ही सगळे गुत्तेदार निवडून आणलेत. तुम्ही त्यांच्यावर आरोप करा, तुम्ही त्यांनी तिकीट नाही दिले. तुमच्याही पक्षावर खूप आरोप झाले की तुम्ही पक्षामध्ये जे निवडणुकीत उमेदवार केले ते मी नौखे होते, ती बाहेरच्या लोकांना तुम्ही उमेदवार दिल्या. सांगा ना, आम्ही कोण नौके उमेदवार दिले? आम्ही सर्व निष्ठावंत जुने कार्यकर्त्यांना उमेदवार दिल्या. सांगा कोण नौका उमेदवार होता आमचा? निवडणुकीत तुमच्या पक्षाच्या खूप लोकांनी राजीनामे दिले, तुमचे पदाधिकारी राजीनामे दिले. त्यांनी आरोप बी केला की भाजप एकनिष्ठ लोकांना न्याय देत नाही. ज्या लोकांचं नोंदणी सुद्धा नाही पक्षामध्ये तशा लोकांना भाजपने उमेदवार दिले. महानगरपालिकेमध्ये ही निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठीच आम्ही लढलो. सर्वसामान्य कार्यकर्त्यालाच भारतीय जनता पार्टीने संधी दिली. पालकमंत्री महोदयांनी सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठीच मेहनत घेतली. प्रत्येक प्रभागामध्ये पालकमंत्री महोदयांनी 10-10 बैठका घेतल्या, कॉर्नर सभा घेतल्या. त्यामुळं भारतीय जनता पार्टी आता परभणी जिल्ह्यात वाढत आहे आणि परभणी जिल्ह्याचा हा बालेकिल्ला भारतीय जनता पार्टीचा होत असल्यामुळं खासदार साहेबांच्या पायाखाली जमीन जात आहे. त्यामुळं ते काही आरोप करायले, बिनबुडाचे आरोप करायले. निष्ठेला तुमच्या पक्षात थारा आहे ना? जे जुने कार्यकर्ते कार्यकर्ता न्याय भेटतो का नाही भेटतो तुमच्या पक्षात? 1000% मिळतो. तर आता जिल्हा परिषद निवडणुका लागणार आहेत आणि तुम्ही जिल्ह्याचे ग्रामीण जिल्ह्यात सगळी जबाबदारी तुमच्या असणार ना? 100% माझ्यावर जबाबदारी जिल्हा अध्यक्ष म्हणून. यावेळेस मी निष्ठावंत लोकांना तिकीट भेटणार का? बाहेरचे आहे ते उपरे तिकीट भेटणार? भारतीय जनता पार्टी शब्दातून
निष्ठावंतांना संधी मिळणार आहे जो काम करतो पक्षासाठी. तुम्ही ज्या गावातून येता पिंगळी, हा. ती जागा सुटली, एससीला सुटली ती जागा, पिंगळी जागा कुणाला सुटली? एसी ला. तिथून तुमचे निष्ठावंत आहेत राधाजी शेळके, जे 96 पासून भारतीय जनता पक्षात आहेत. त्यांचा मुलगा शिवाजी शेळके 2014 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि तो सक्रिय आहे. मग तशा लोकांना तिकीट भेटणार का दुसऱ्या लोकांना तिकीट भेटणार? निष्ठावान लोकांना तिकीट मिळालं. तुम्ही राधाजी शेळके साहेबांची काळजी तुम्ही करू नका हो. भारतीय जनता पार्टीनं त्यांना प्रदेशवर घेतले, त्यांच्या मुलाला जिल्ह्याचे महामंत्री केले, एससी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष केले. नेहमीच भारतीय जनता पार्टीने त्यांना न्याय दिलेला आहे. तिकीट द्यायचं देऊ ना आम्ही सर्व गावकऱ्यांसोबत, सर्कलच्या लोकांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ ना. जिल्हा परिषद ही निवडणूक काही एक माणूस निर्णय घेत नसतो. तिथले जिल्हा परिषद सर्कलचे आम्ही सर्वजण चर्चा करून आणि प्रॉपरचा उमेदवार द्यायचा का बाहेरचा द्यायचा ही सुद्धा चर्चा करावं लागेल ना. आणि ते जर माझ्या मतदारसंघात जर त्याचं गाव असलं असतं तुम्ही आजच सांगितलं असतं. पण मला सुद्धा निवडणूक लढीत असताना सर्व भारतीय जनता पार्टीचे आमचे आजी माजी पदाधिकारी असतील आणि सर्कलच्या सर्व प्रमुख लोकांना विचारावं लागेल ना. ते गावचे नाहीत का ती? म्हणजे आमच्या सर्कलमध्ये गाव नाही त्यांचं. गाव नाही, गाव नाही त्यांचं. पिंगळीमधून कोण असतील उमेदवार एक तुमचा? एक नाही उमेदवार आम्ही त्याच्या बी नाव चर्चा आहे चालू. आमची 2-3 आमच्याकडे उमेदवार आहेत. आमच्याकडे 2-4 उमेदवाराचे नाव काल आलेले आहेत. तिने मुलाखत पण दिल्यात. आज संध्याकाळपर्यंत आम्ही ते फायनल करू. जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा परभणी जिल्हा परिषद फडकणार. 1000% रेकॉर्ड करून ठेवा. सर्वसामान्य जनतेने यावेळेस ठरलेलं आहे. महानगरपालिकेमध्ये जरी आम्हाला अपयश आला असेल तर विरोधकांनी बी ही माझी गोष्ट लक्षात आणि रेकॉर्ड करून ठेवा. भारतीय जनता पार्टीचा परभणी जिल्हा परिषदला झेंडा फडकणार म्हणजे फडकणार. युती झाली तर युतीचा, नाही झाली तरी भारतीय जनता पार्टीचा झेंडा. सर्वसामान्य जनता ग्रामीण भागामध्ये तर लोकांनी ठरले हो. वन साइड वातावरण भारतीय जनता पार्टीचं झालेलं आहे. आणि आता आम्हाला काही गोष्टी लक्षात आल्यात. महानगरपालिकेला ज्या चुका झाल्यात त्या आम्ही ग्रामीणला होऊ देणार नाहीत. नक्कीच भारतीय जनता पार्टीची सत्ता परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर साकोरे यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक प्रमुख रामप्रसादजी बोर्डीकर साहेब असतील, माजी आमदार सुरेशरावजी वरपुडकर साहेब असतील, माजी आमदार सीतारामजी गंधाड मामा असतील, मी जिल्हा अध्यक्ष म्हणून, आमचे शिवाजीराव आहेत महानगराध्यक्ष म्हणून आम्ही नक्कीच भारतीय जनता पार्टीचा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकणार म्हणजे फडकणार.